आजच्या टायमाला घर घेणं म्हणजे हे एक मोठंच स्वप्नच झालं आहे. ओनेस्ट इंडियाज फर्स्ट प्रॉपर्टी गिव्ह अवे. तो एक मराठी माणसाने सर्वात प्रथम ही योजना तुमच्या समोर घेऊन आलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनेस्टमध्ये. माझं नाव आहे प्रथमेश शेवेकर, फाउंडर ऑफ ओनेस्ट. तर आज या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ओनेस्ट काय आहे, का आपण ओनेस्ट सुरू केलं, ह्याच्या मागचं कारण एकदम सिंपल आहे की मार्केटमध्ये वाढलेली अनसोल्ड घरे. तर अनसोल्ड घरे म्हणजे काय? अशी घरे जी बनली आहेत पण विकली गेलेली नाही. तर ह्याच्या मागचं कारण म्हणजे मार्केटमध्ये वाढलेला ओव्हर सप्लाय. ही जी घरं आहेत जर तुम्ही बघितलं तर हा एक खूप मोठा आकडा आहे. तर फॉर एक्झाम्पल ही घरे वाढतात कशी, तर ते एक छोट्या एक्झाम्पलने आपण समजून घेऊया. सर, एखाद्या डेव्हलपरने समजा 30 फ्लॅटची एक बिल्डिंग बनवली, तर त्याचे सगळेच फ्लॅट विकले जातात का ना? तर नाही. समजा 30 फ्लॅटच्या बिल्डिंगमध्ये 25 विकत गेले, त्याचे 5 फ्लॅट अनसोल्ड राहतात. असे 5 फ्लॅट एका डेव्हलपरकडनं अनसोल्ड राहतात. म्हणजे मार्केटमध्ये असे खूप सारे डेव्हलपर आहेत. कोणाचे 2 अनसोल्ड राहिले, कोणाचे 5 अनसोल्ड राहिले, कोणाचे 10 अनसोल्ड राहिले, कोणाचे 15 अनसोल्ड राहिले. तर हा आकडा एवढा मोठा होत जातो की तुम्ही हा शॉक व्हाल. जर एवढंच जरी टाकलं की अनसोल्ड हाऊसेस इन मुंबई, तर या आकड्यामागचं कारण तुम्हाला भेटेल. तर हा झाला एका साईडचा प्रॉब्लेम जो आपल्या समोर एवढा आता दिसतोय. आणि दुसऱ्या साईडला आहे हाऊसिंग अफोर्डेबिलिटी. आजच्या टायमाला घर घेणं म्हणजे हे एक मोठंच स्वप्नच झालं आहे. तर आजच्या टायमाला हाऊसिंग अफोर्डेबिलिटी हा एवढा मोठा मुद्दा बनून गेला आहे, तर घर घेणं हे एक स्वप्नच राहिलं आहे. तर कारण काय? तर महाराष्ट्रामध्ये 80% मोस्ट ऑफ द पीपल 15 ते 30 हजाराच्या आकड्यांमध्ये येतात. समजा एका एक्झाम्पलनी बघूया की एखादा व्यक्ती आहे ज्यांनी 25,000 ज्याचा पगार आहे, त्याने ठरवलं की मला मार्केटमध्ये 30 लाखाचं घर घ्यायचं आहे. 30 लाखाचं त्याला घर घ्यायचं आहे. तर 80-20च्या रूलने त्याला पहिले आपल्याला 20% म्हणजे 6 लाख रुपये त्याला डाऊन पेमेंट करावं लागेल आणि 24 लाख रुपये त्याला लोन घ्यावं लागेल. तर लोनचा टेन्युअर असेल 15 ते 20 वर्ष. तर दोघांपैकी तर तरी त्याचा मिनिमम जो EMI आहे तो 20,000 ते 21,000मध्ये असणार. तर तो बघताय की तुम्ही, म्हणजे एखादा व्यक्ती जर 25,000 रुपये कमवतोय आणि 21,000चा EMIच भरणार असेल, तर तो त्याच्या डोक्यावर म्हणजे त्याच्या माइंडवर, त्याच्या फॅमिलीवर जो खर्चाचा बर्डन येणार आहे. तर यामुळे एक घर अफोर्ड करणं आजच्या काळात खूप त्रासदायक आणि भीतीदायक, आणि ते फक्त एक स्वप्नच बनून राहिले. की आपल्याकडे 2 प्रॉब्लेम आहेत. एका साईडला अशी घरे जी विकलीच गेली नाही आहेत आणि एका साईडला अशी लोकं आहेत ज्यांना घर घ्यायचं आहे पण घर घेता येत नाही आहे. तर ह्याचाच आपण ब्रिज बनवला, ओनेस्ट इंडियाज फर्स्ट प्रॉपर्टी गिव्ह अवे. तो एक मराठी माणसाने सर्वात प्रथम ही योजना तुमच्या समोर घेऊन आलं आहे. तर प्रॉपर्टी गिव्ह अवे सर्वात पहिला आपण समजून घेऊया. प्रॉपर्टी गिव्ह अवे किंवा गिव्ह अवे इन जनरल टर्म्स म्हणजे काय? तर गिव्ह अवे म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये एखादी वस्तू बाय केली, एखादी वस्तू विकत घेतली, त्यावर भेटणारी फ्री गोष्ट किंवा एक फ्री भेट किंवा फ्री गिफ्ट किंवा फ्री प्राइज, तर ह्याचा अर्थ होतो गिव्ह अवे. तर ते ओनेस्टमध्ये काय केलं आहे आपण? तर ओनेस्टमध्ये आपण या गोष्टीचा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, ज्यामध्ये बिल्डर जे डेव्हलपर आहेत, ज्यांचे प्रॉपर्टीज अनसोल्ड आहेत, ते प्रॉपर्टी त्यांची अनसोल्ड आपल्या प्लॅटफॉर्मवर लिस्ट करतात. आणि आपल्याकडे अशी माणसं आहेत ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे. तर आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एक ईबुक इंट्रोड्यूस केली आहे, होम बाईंग गाईड. तेही फक्त आणि फक्त 499मध्ये. तर जेही लोक या ईबुक परचेस करतात त्यांचा एक पूल बनतो, त्यांची एक लिस्ट बनते आणि रँडम विनरला, आपण रँडम पर्सनला एक घर देतो.
आणि तो ठरतो या प्रॉपर्टीचा मालक. हे ऑलरेडी आपण फेब्रुवारी 2024मध्ये केलेलं आहे. तर ही आहे ओनेस्ट आणि ओनेस्ट चालू होण्यामागचं कारण. एक आहे की आपण एक बिल्डरची प्रॉपर्टी विकतोय आणि एका साईडला एखाद्याला घर भेटतंय ज्याला घराची गरज होते, आणि म्हणजे प्रत्येक साईडला प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण विन विन सिच्युएशन ओनेस्टद्वारे क्रिएट केलेली आहे. तर ओनेस्टमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आपण काय काय देणार आहोत हे महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट जी तुम्हाला भेटते, होम बाईंग गाईड. ती ई बुक तुम्हाला घर घेण्यासाठी किंवा घर घेण्यासाठी काय काय गोष्टी लागतात त्या ई बुकमध्ये कवर आहेत. जेव्हा ती ई बुक तुम्ही परचेस करता, प्लस त्यावर आपण एक फिजिकल फ्री गिफ्ट तुम्हाला देतो जे पण लोक पार्टिसिपेट होतात त्यांना. तर हे तर झालंच, पण मेन म्हणजे पहिला मुद्दा आहे की आपल्याला 499मध्ये आपण घर देणार आहोत, तोही 1 BHK फ्लॅट. तो 1 BHK फ्लॅट हा एक फर्स्ट प्राईज झाला. त्याच्यानंतर आपण इंट्रोड्यूस केला मॅजिक बार. मॅजिक बारमध्ये खरंच मॅजिक आहे. तर मॅजिक बारमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर एक प्रोग्रेसिव्ह बार आहे ज्याच्यामध्ये जशी लोक पार्टिसिपेट करतात तो बार जो आहे तो प्रोग्रेस होत जातो. जेव्हा तो 100% पोचतो तेव्हा आपण देणार आहोत 1 BHK फ्लॅट, आणि तेव्हा जो 20% जेव्हा तो माइलस्टोन कंप्लीट करेल तेव्हा आपण देणार आहोत iPhone 16. तर जेव्हा तो 40%ला माइलस्टोन हिट करू तेव्हा आपण 1 तोळं सोनं देणार आहोत. तर मित्रांनो, या गिव्हअवेमध्ये तुम्ही भाग कसा घेऊ शकता? तर 2 पद्धती आहेत या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट होण्याच्या. पहिली आहे आपल्या ॲपद्वारे, त्याचं नाव आहे ओनेस्ट, जे तुम्हाला भेटेल प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर. 3 सिम्पली स्टेप्स आहेत. पहिले तुम्हाला ॲप लॉग इन करायचं आहे, ई बुक परचेस करायची आहे आणि पेमेंट करायचं आहे. त्यामधून तुम्ही गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट होणार. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आहे आपल्या वेबसाईट. तर वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. वेबसाईटचं नाव आहे www.onest.in. तर त्यात सिम्पल 3 स्टेप आहेत. लॉग इन करायचं आहे, ई बुक परचेस करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. तुम्ही ऑटोमॅटिकली गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट होता. तर कसा वाटला हा आमचा कॉन्सेप्ट? तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि काहीही तुमचा फीडबॅक किंवा काही सुझाव असेल तर तो तुम्ही आपल्या सपोर्ट ईमेलद्वारे या सपोर्ट फोन नंबर आहे त्यावर आम्हाला तुम्ही कॉल करून सांगू शकता. तर तुमचा किमती वेळ आम्हाला देण्यासाठी खूप खूप धन्यवाद.